जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग वंदन. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. प्रभाते मनी राम चिंतित जावा, समर्थांचं वचन. आणि त्या समर्थ वचनांना प्रमाण मानून आपण नित्यपाठ, नित्य चिंतन, रामाचंच चिंतन म्हणजे आत्मारामाचंच चिंतन करत असतो. आणि असं नित्यपाठ हा गेले अनेक वर्षापासून चालू आहे. आणि या नित्यपाठाला पाठाचं स्वरूप येण्याचं कारण काय असेल तर पठण आहे. पठणामुळे पाठ होतो. आधी पठण आणि मग पाठ. आणि असं पठणाचं काम करणाऱ्या आदरणीय नीलाताई जे आपल्या कठोपनिषदाचं अत्यंत भावपूर्ण अशा पठण करतात, त्यांना सुद्धा मी वंदन करते आणि आजचं चिंतन प्रारंभ करते. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी श्री गुरु समवेत शांतीपाठ आणि शांतीपाठामधून ज्ञानामध्ये सामर्थ्य आणि तेज याची मागणी भगवंताकडे आपण सगळे मिळून करूया. ओ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनां वदितमस्तु मा विद्विषावहै. शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. अत्यंत शांत अंतःकरणाने ईश्वराजवळ श्री गुरु समवेत मागणी शांतीपाठ झालेला आहे. आणि आता प्रत्यक्ष चिंतनाला, उपनिषदाला सुरुवात. कठोपनिषद अध्याय, प्रथम अध्याय, तृतीय वल्ली. आणि आज मात्र मंत्र क्रमांक 3 आणि 4 याचा आपण विचार करू. मंत्र क्रमांक 3 आम्हाला सांगतोय की ज्ञाता जो जीव आहे त्याला रथाचं रूपक दिलेलं आहे. आज आम्ही रथाच्या रूपकाच्या माध्यमातून जीव हा भोक्ता आहे, जीव हा संसारी आहे हे बघणार आहोत. आणि नेमकं त्या जीवाला मग काय साधन करावं लागेल की तो अभोक्ता या भूमिकेत जाऊन पडे, असंसारी या भूमिकेमध्ये जाईल. ह्या सगळ्याचा ओहापोह करण्यासाठी म्हणून ह्या जीवानी श्रेयसाचा मार्ग पत्करायचा. आणि श्रेयसाचा मार्ग का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, या सगळ्याचा ओहापोह या रूपकाच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. रूपक फार सुंदर आहे. आत्मानं रथिनं विद्धी
शरीरम रथमेव तू, बुद्धी तू सारथिम विद्धी, मन मन प्रगहमेवच. असा तिसरा श्लोक आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे या ठिकाणी जीवात्मा या अर्थाने आत्मा वापरलेला आहे. आत्मा हा रथी आहे, बुद्धी हाच सारथी आहे, मन हाच लगाम आहे, अशी कल्पना करू. ह्याही रूपकामध्ये कल्पनाच केली आहे. मागच्या श्लोकांमध्ये कल्पनाच केलेली आहे. कल्पनेच्या माध्यमातूनच एक कल्पना, संवादी कल्पना करायची आणि विसंवादी कल्पनेला छेद द्यायचा, ही एक साधनेची पद्धत आहे. विसंवादी कल्पना आमच्या बऱ्याच असतात. प्रपंचा संदर्भाच्या, प्रेयस मार्गाच्या संदर्भात सगळ्या ज्या कल्पना आहेत, या सगळ्या विसंवादी असतात आणि या विसंवादी कल्पनेला संवादी कल्पनेने छेद द्यायचा. म्हणजे थोडक्यामध्ये आपण व्यावहारिक भाषेमध्ये असं म्हणू, काट्यानी काटा काढायचा, असं आपण म्हणू शकतो. काट्यानी काटा काढायचा. आणि म्हणून अत्यंत सुंदर असं दृष्टांत रूपक या ठिकाणी श्रुती माऊलीने आम्हाला दिलेलं आहे. दृष्टांत कशासाठी? दृष्टांतावरून आम्हाला द्राष्टांताकडे जायचं असतं. दृष्टांत हे केव्हाही आमच्या लौकिक जीवनामधले असतात आणि त्या द्राष्टांत हा पारमार्थिक सत्तेमधला असतो. म्हणून या व्यावहारिक सत्तेतून, व्यावहारिक सत्तेच्या दृष्टांतातून, व्यावहारिक सत्तेच्या रूपकातून द्राष्टांताकडे म्हणजे पारमार्थिक निर्णयाकडे जर आम्हाला जाता येत असेल, तर तो दृष्टांत आम्हाला जे देव पाहतो ते आम्ही घेतलं. नाही तर काय असतो, बरेच वेळेला अनेक उदाहरणांचे आपण भडीमार असतो आणि त्या अनेक उदाहरणांच्या भडीमारामध्ये आम्ही उदाहरणांमध्येच रमतो, आम्ही दृष्टांतामध्येच रमतो आणि द्राष्टांताकडे दुर्लक्ष होतो. आणि म्हणून श्रवणाकाली हा निर्णय घेऊन बसावा केव्हाही. म्हणून श्रवणे बैसावे एकांती. श्रवणामध्ये जर आम्ही एकांती बसलो म्हणजे काय? एकांती श्रवणाला बसायचं म्हणजे काय? एकटं बसायचं असा अर्थ आहे का? तोही एक अगदी शाब्दिक दृष्ट्या म्हटलं तर तोही एक अर्थ आहे, परंतु ज्याचा एकाचाही तिथे अंत झालेला आहे, तिथे काहीच नाही असं आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय जो आहे, त्या आत्मस्वरूपाच्या निर्णयासाठी आम्ही या ठिकाणी श्रवण करतो आहे. म्हणून श्रवणे बैसावे एकांती म्हणजे श्रवण कालामध्ये आम्ही एकांताचं सेवन करायचं. म्हणजे एकमेव अद्वितीय आत्मस्वरूप जे आहे त्याचा उलगडा करत घ्यायचं, ते समजत घ्यायचं, त्याच्या निर्णयापर्यंत पोचायचं. याला म्हणतात श्रवणे बैसावे एकांती. आणि स्थिर होईल माझी मती. आणि असे सगळे जर आपण एकांताचं श्रवण करत असू, स्थिर होत असू, तर निश्चित प्रत्येकाची बुद्धी पण ही स्थिर होईल. आणि म्हणून दृष्टांत ह्यासाठी असतात. व्यावहारिक सत्तेतले दृष्टांत पारमार्थिक सत्तेतला निर्णय त्या माध्यमातून करायचा असतो. म्हणून व्यावहारिक दृष्टांतामध्ये न रमता निर्णयाकडे आमची वाटचाल झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे रूपक आहे. आज आत्मा रथ आहे, रूपकाला सुरुवात झाली. रथ आत्मा म्हणजे जीवात्मा, तो स्वामी आहे. आत्मा रथी आहे, रथ म्हटलं मी चुकून. आत्मा रथी आहे, तो स्वामी आहे. शरीर रथ आहे. आपल्या शरीराला रथाची कल्पना करायची. शरीराच्या तिथे ह्या शरीरामध्ये बसलेल्या रथाचा स्वामी कोण आहे? जीवात्मा आहे. आणि बुद्धी सारथी आहे, म्हणजे रथ चालवणारा. म्हणजे आम्हाला सारथी नसेल कळत तर ड्रायव्हर तर कळतो की नाही. गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये ब्रेक असतात की नाही. मग असे हे ब्रेक म्हणजे लगाम. आता रथ ही संकल्पना केल्यामुळे सारथी, लगाम, घोडे, त्या रथाला अनुषंगिक असलेले हे सगळं आहे. पण आम्ही जर गाडीची
आता नवीन आपण याच्यामध्ये विज्ञान युगामध्ये आहो, कॉम्प्युटरच्या युगामध्ये आहो, तर आम्ही गाडीची कल्पना करतो. गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ब्रेक आहे, आतमध्ये बसलेला गाडीचा मालक आहे. कोणती कल्पना करायची ज्यांनी त्यांनी आपल्या सोयीने करावी. पण या ठिकाणी आपण उपनिषदाच्या अनुषंगिक अभ्यास करतोय, तर उपनिषदाने दिलेलीच कल्पना आपण केली तर ती आपल्याला लवकर भावते आणि त्याच्यातून आपल्याला लवकर द्राष्टांताकडे जाता येतो. जास्ती आपल्याला बुद्धी लावावी लागत नाही. म्हणून रथाचीच कल्पना करू. जरी रथ आता कालबाह्य झाला असेल तरी सुद्धा हीच कल्पना आम्ही करतो की शरीर हा रथ आहे, जीवात्मा स्वामी आहे, बुद्धी सारथी आहे म्हणजे निश्चय करणारी आहे, मन लगाम आहे, इंद्रिये घोडे आहेत. चित्र झालं, छान चित्र रेखाटलं गेलं सगळ्यांचं. वही पेन मध्ये पटपट पटपट लिहून घेतलं असेल, चित्र रेखाटलं गेलं, काही हरकत नाही. आता ही जी सगळी साधने आहेत, ही जी साधने आणि साध्य आहेत, कोणती दोन साधनं? विद्या अविद्या, श्रेयस प्रेयस. श्रेयस आणि प्रेयस हे दोन साधने जी दिली आहे या कठोपनिषदामध्ये, ह्या साधनांचे साध्य जे आहे, दोन्ही साधनांचे साध्य भिन्न भिन्न आहे आणि ह्या साध्यांचा निश्चय होण्यासाठी रथाची कल्पना आहे. कशासाठी रथाचं चित्र रेखाटलंय? आधी उद्देश लक्षात यावा, त्या उद्देशाच्या अनुषंगिक मग आपण रथाचं पूर्ण चित्र जे आहे ते समजवून घेऊ. गाडी घ्यायला जातो आपण, नवीन गाडी घेतो, त्यावेळेला नवीन गाडी घेत असताना त्या गाडीचे काय काय फीचर्स आहेत हे सगळं सांगतात की नाही? ते शोरूम मधले माणसं नेमलेले असतात, ते सांगत असतात की ह्या गाडीचे असे फीचर्स आहे, ऍक्सिडेंट झाला तर समोर एक मोठा बबल येईल, तो तुम्हाला प्रोटेक्ट करेल, ऍडव्हान्स आहे गाडी, सगळी ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स फॅसिलिटी आहे, ह्या सगळं सांगत असतं की नाही? म्हणजे आधी आम्ही ती गाडी घ्यायच्या आधी आम्ही सगळं त्याचं जाणून घेतो की नाही, मेकॅनिझम पूर्ण, आणि मग घ्यायची की नाही हा निर्णय करतो. तसंच आहे, कशासाठी हे सगळं रथ समजून घ्यायचंय, तर जे साधनं दी आहेत दोन, ह्या साधनांची जे साध्य आहे त्याबद्दल आमचा निश्चय होण्यासाठी कोणतं साधन निवडायचं आणि त्याच्यातून काय साध्य करायचं हा निश्चय होण्यासाठी हा रथाची उपमा देऊन हे स्पष्ट केलेलं आहे. आता हा नेमका रथ कसा आहे, याचे फीचर्स कोणती आहेत, ऍडव्हान्स आहे का, हे बघू आपण. सगळ्यात पहिला मुद्दा बघताना करू, देहाला इंद्रिय रूप घोडे वाहून नेतात. हा जो रथ आहे, या रथाला देहरूपी रथाला वाहून नेणार कोण आहे? घोडे आहे. म्हणजे काय आहे? घोडे, घोडे जे आहेत, घोडे म्हणजे काय आहेत? हा देहची रथ नचिकेता, इंद्रिय अश्वे चालता, आयुष्य तोवरी पळता, प्रारब्धवश. प्रारब्धामध्ये जेवढा जेवढा आयुष्य असेल तेवढे काळ हा रथ पळत असतो आणि या रथांना पळवून नेतात कोण? पळवून नेतात इंद्रिय. इंद्रिय रूपी घोडे हा रथ आमचा पळवीत असतात. कसं हो? सगळ्यांचा अनुभव आहे, पण तरी थोडा सांगतेच की या देहाला हे इंद्रिय रूप घोडे कसे पळवून नेतात किंवा वाहून नेतात. डोळ्यांना चांगलं दृश्य पाहावंसं वाटलं, डोळा हा इंद्रिय, आम्ही उठतो आणि लगेच त्या दृश्याकडे धाव घेतो. घेतो की नाही? गावामध्ये चांगला सेल आलेला आहे असं म्हटलं की त्या सेलमध्ये जावंसं वाटतं, लगेच एकावर एक फ्री आहे म्हटलं जावंसं वाटतं, लगेच उठतो आणि जातो. मग त्या जाण्याच्या आड आमच्या काहीच येत नाही हो, कोणतीच अडचण येत नाही. अहो तुमचे पाय दुखत होते खूप, दुखत असतील, थोडस पाहूनच येतो. पळवलं की नाही या रथाला? सिनेमा पाहण्याची इच्छा होते, सुंदर निसर्ग दृश्य पाहण्याची इच्छा होते, मॉलमध्ये जाण्याची इच्छा होते. मॉलमध्ये
आणि उद्देश नसताना सुद्धा आम्ही हे सगळीकडे जातो. हे इंद्रिय आम्हाला बरोबर सगळीकडे घेऊन जातात. जसं ह्या इंद्रियांचं तसं जीभ या रसनेंद्रियचं. खाण्याची इच्छा झाली, आज खाऊन येऊ. काय खाऊन येऊ? फास्ट फूड खाऊन येऊ. आणि त्या जिभेनी आम्हाला पळवलं, फास्ट फूड सेंटर मध्ये पळवलं. चांगले ऐकणे, कोणाची टीका निंदा हे सगळं ऐकण्यासाठी कान आमचे सरसावतातच. म्हणजे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये जी आहेत ही सगळी विषयाधीन आहेत आणि ते विषयाकडे देहाला फरफटत नेतात, अक्षरशः फरफटत नेतात. डॉक्टर म्हणतात की अजिबात फास्ट फूड खाऊ नका, तब्येतीला घातक आहे. पण ती जीभ स्वस्थ बसत नाही. नाहीच, आज चैनच पडत नाहीये खाल्ल्याशिवाय. बरंच वाटत नाही, कशात लक्षच लागत नाहीये, बेचैनी येते, सगळे व्यवहार खोळंबतात आणि जाऊन व्यसन आणि लाजवी. अजिबात नाही. म्हणून अशी ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आमची फरफट करतात. कुठपर्यंत ही फरफट होते? प्रारब्ध असेपर्यंत. हा देह जोपर्यंत प्रारब्धवश जिवंत आहे तोपर्यंत. त्याचे परिणाम काय होतात? त्याचे परिणाम होतात इंद्रिया विषयांची आसक्ती, देहाभिमाने वाढे वृत्ती. परिणाम काय होतो या फरफटण्याचा? की इंद्रिया विषयांची आसक्ती, इंद्रियांना या विषयांची आसक्ती असते म्हणून देहाभिमान वाढतो आमचा. आणि देहाभिमान वाढल्यामुळे काय होतं? नाथांची ओवी बरं काही फार सुंदर आहे. देहाभिमान वाढल्यामुळे काय होतं? मावळून मूळची स्फूर्ती, जी आमची मूळची स्फूर्ती आहे, मूळचं जे स्फुरण आहे, अहमचं जे स्फुरण आहे, मूळचं स्फुरण जे आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, हे जे स्फुरण आहे, हे मोह ममता स्थिती, ही मूळची स्फूर्ती आमची मावळून जाते आणि मोह ममता स्थिती दृढ वाढे. मोह आणि ममता दृढ होते, मूळचं स्फुरण आमचं निघून जातं. काय फरफट होते हो आमची? कशामुळे फरफट होते? हे इंद्रियांनी या रथाला वाहून नेल्यामुळे होणारी फरफट. कर्मेंद्रिय पाहू शकत नाही. पाहू शकतात का? हात पाहू शकतात का? पाय पाहू शकतात का? कर्मेंद्रिय आहे यांना दृष्टी नाही, ते पाहू शकत नाही म्हणून ते आंधळे आहेत. मान्य की नाही? पण ते चालू शकतात, बोलू शकतात, काम करू शकतात. कर्मेंद्रिय मान्य आहे की नाही? ज्ञानेंद्रिय हे हे जे आहेत ना, इंद्रिय आहेत ना, हे कसे आहे त्यांचं स्वरूप सांगते. म्हणजे आपण यांच्या मागे लागणार नाही, यांच्यामध्ये जास्ती वाहून जाणार नाही, आपल्या ताब्यात ठेवू, आपण यांच्या ताब्यात जाणार नाही. ज्ञानेंद्रिय कशी आहेत? ती चालू शकत नाही. डोळा चालतो का? नाक चालतो का? जीभ चालते पण शब्दाने चालते, पायांसारखी चालते का? नाही. जीभ कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय चालू शकत नाही, कर्मेंद्रिय पाहू शकत नाही. म्हणून कर्मेंद्रिय आंधळे आहे आणि ज्ञानेंद्रिय पांगळे आहे. पण ज्ञानेंद्रिय पांगळे जरी आहे तरी ते पाहू शकतात, चाखू शकतात, ऐकू शकतात, हे सगळं ते करू शकतात. आणि असे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मिळून आम्ही दोन्ही मिळून संसार करतो. सगळ्यांचा अनुभव आहे, खूप स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. फक्त रथ जो आहे त्याचं स्वरूप कसं आहे ते सांगणं सुरू आहे. म्हणजे तो आपण घ्यायचा की नाही हे आपण नंतर निर्णय करू. घ्यायचा तर कसा घ्यायचा, उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय करू. गाडी तर घ्यायचीच आहे, मग ती गाडी फिरण्यासाठी घ्यायची की टॅक्सी म्हणून घ्यायची, भाड्याने द्यायची, की ती फक्त सत्संगासाठीच वापरायची, प्रवचनाला जायचं तर गाडीनेच जाणार. आता कशासाठी वापरायची हे आपण नंतर ठरवू, तो निर्णय करू आपण. पण हे दोन्ही मिळून संसार करतात.
म्हणजे ज्ञान आणि कर्म समुच्चयाने आम्ही संसार करतो. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आंधळे, कर्मेंद्रिय पांगळे, असे लुले आंधळे. याने आम्ही संसार करतो. परंतु परमात्मा मात्र हे जाणण्यास हे दोन्हीही अपूर्ण आहेत. परमात्मा हा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी जाणल्या जात नाही. म्हणजेच ज्ञान आणि कर्म या समुच्चयाने आत्मा अनुभवणे अशक्य. विद्या आणि अविद्या यांच्या समुच्चयाने ज्ञान मिळणे किंवा आत्मा अनुभवणे अशक्य आहे. हे आम्ही प्रत्येकाला जाणून घ्यायचं. हो, ते जेव्हा आम्हाला विषयाकडे फरफटत नेतात ना, त्यावेळेला ही नक्की लक्षात ठेवायची. एवढी ओवी जरी नाथांची लक्षात ठेवली की इंद्रिय विषयांची आसक्ती, देहाभिमान वाढे वृत्ती, मावळूनी मूळची स्फूर्ती, मोहममता स्थिती दृढ वाटे. एवढी एक ओवी जरी लक्षात ठेवली तरी ह्या देहाची जी फरफट होते ना इंद्रियांच्या मागची, ती खूप कमी होईल. असे देहाला इंद्रिय रूप घोडे वाहून नेतात आणि बुद्धी ही सारथी आहे. या रथाची सारथी म्हणजे ड्रायव्हर कोण आहे? बुद्धी आहे. मग हा रथ कुठे न्यायचा, कसा न्यायचा तो ठरवतो. कोणत्या रस्त्याने न्यायचा हे तो ठरवतो. मालक फक्त सांगतो मला कुठे जायचंय. मालकाने सांगितलं गाडीत बसल्यावर ड्रायव्हरला, मला की नाही पुण्याला जायचंय. मग पुण्याला जाण्यासाठी या गाडीला कुठून न्यायचं हे ते ठरवतो. समृद्धी मार्गाने न्यायचं की साध्या हायवेने न्यायचं की थांबत थांबत न्यायचं हे ती तो ड्रायव्हर ठरवत असतो ना. तसं ही सारथी बुद्धीची सारथी आहे या रथाची. जीवानी सांगितलंय, रथी जीव जो आहे त्याने सांगितलंय की मला सुख पाहिजे. जीव सुखाचा प्रवासी, दुःख जराही नको त्यासी. त्यांनी सांगून दिले की मला सुख पाहिजे, मला दुःख अजिबात नको, मला सुखाच्या गावाला जायचं आहे. आता सुखाच्या गावाला जायचं असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या बुद्धीने ठरवलं की याला सुखांच्या गावाला घेऊन जायचं. आणि मग ती बुद्धी मात्र काय करते, वासनानुसार असते ही बुद्धी, अनेक जन्मानुसार आलेली असते आणि त्याप्रमाणे त्या वासना सगळ्या त्या बुद्धीमध्ये उफावून येतात आणि ती त्या वासनेनुसार या रथाला घेऊन जाते. कारण जी रथीने फक्त एवढंच सांगितलं असतं की मला सुख हवं, दुःख जराही नको त्यासी, एवढंच सांगितलं असतं. सुखरूपता हवी हे कुठे सांगितलं त्या जीवाने? नाही सांगितलं. कारण अद्याप त्या जीवालाही सुखरूपता माहित नाहीये. तो अद्याप जीव अज्ञानी आहे आणि म्हणून त्यांनी सुखच सांगितलं आणि दुःख नको सांगितलं. म्हणून त्या ड्रायव्हरनी गाडी कुठून न्यायला सुरुवात केली, त्या इंद्रियांचे विषय आहे त्या विषयांवरून न्यायला सुरुवात केली आणि ती आपल्या मनाने म्हणजे वासनेनुसार न्यायला ती सुरुवात केली आहे. आणि मग झालं काय, परिणाम काय झाला? ऍक्सिडेंट. कसा हो ऍक्सिडेंट? बुद्धी अहंकार अळूमाळू, अहंकार तयार झाला. त्या बुद्धीच्या तिथे अहंकार तयार झाला. उठता शुद्धासी करी शबळ, तेने देहयोगे धरीला बळण, करी तत्काळ विपरीत. अहंकार त्या ठिकाणी तयार झाला हो. आणि अहंकार तयार झाल्याबरोबर विपरीत घडलं. म्हणून मी ऍक्सिडेंट म्हटलं. विपरीत असं घडलं. अशी ही बुद्धी जी आहे ही आमची कशी आहे? सारथी आहे. बुद्धी असे सारथी, ती निश्चयात्मक मती, रथाची नियमी गती धुरीणपणे रथाची ती दिशा ठरवते. कोणत्या दिशेने जायचं हे ती बुद्धी ठरवत असते. लक्षात घ्या, त्या बुद्धीला सगळं आपण दिलेलं स्वातंत्र्य तीच ठरवत असते. ते आम्ही फक्त आतमध्ये बसलेलो असतो आणि ती सांगते घे आता, याच्यामध्ये सुख आहे. आम्ही सुख घ्यायला जातो, पण काय ती नेते स्वीट मार्ट मध्ये नेते आम्हाला. आणि स्वीट मार्ट मध्ये गेल्यानंतर
म्हणते घे, तुला सुख पाहिजे ना साहेब, सुखच सुख, अनेक गोड पदार्थ. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात येतो की मला त्यातलं काहीच चालत नाही, हो शुगर आहे. विपरीत झालं, झाला ऍक्सिडेंट. म्हणून बुद्धी ही अशा पद्धतीने या देहाची सारथ्य करते. देह हा बुद्धीच्या स्वाधीन आहे. बुद्धीच जे जे आवडे ते त्याची देह घडे. देह बुद्धीचे साकडे असे नित्य. आणि बुद्धी जे ठरवते तेच देहाकडून ती आम्हाला नाचवते. हो, पूर्वजन्मांच्या संस्कारांप्रमाणे, वासनेप्रमाणे आम्हाला नाचवते. आमच्या इच्छांच्या मालिका असतात, सिरियल. आम्हाला छान सिरियल माहित असतात, टीव्हीच्या सिरियल माहित असतात. अंतःकरणाच्या या देहाच्या सिरियल कुठे माहितीये? त्या सिरियल मध्ये आम्ही रमतो की नाही बघा, टीव्ही पेक्षाही रमतो. टीव्हीला तरी एक विशिष्ट काळच असतो सिरियलसाठी, 7 ते 7:30, अर्धाच तासाचा. इथे मात्र ह्या मालिका आयुष्यभर चालू असतात, ऑफच नाही कधी. कोणत्या मालिका आहेत? इच्छांच्या मालिका कोणत्या आहेत? यश, कीर्ती, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, आहे की नाही? या सगळ्या मालिका आहेत की नाही? या सगळ्या सिरियल आहेत की नाही? आणि ही बुद्धी वाटेल तशी आम्हाला नाचवते आणि आम्ही नाचतो. चालवते गाडी जोरात, अरे बाबा जरा हळू गाडी चालव साहेब, रस्ता कसा आहे, पटापट जायचंय, कधी इकडे कधी तिकडे. आतला मालक असा असा होत असतो. आम्ही नाचतो, हे विशेष आहे. म्हणून देह हा बुद्धीच्या स्वाधीन आहे. मन लगाम आहे. आता ब्रेक तर हवेच की नाही गाडीला, असे हे मन लगाम आहे. मनाच्या माध्यमातून आम्ही ब्रेक मारू शकतो. पण मन काय करतं? करिता विषयाचे ध्यान, जीव हे मना अधीन, त्यास मन करी हीन दिन, अति कृपण जडमूड. हे जे मन आहे, हे मन ह्या रथामध्ये बसलेला जो रथी आहे ना, त्याला जड मूढ करतो. वाटेल तिथे ब्रेक मारतो, नको तिथे ब्रेक मोकळे सोडतो. कारण तो विषयांचं ध्यान करत असतो. आणि तो हीन दिन करतो कोणाला? या जीवाला. आणि म्हणून इंद्रिये जी आहेत ती सुसाट जरी धावत असली तरी मनाच्या माध्यमातून त्याला आवर घालणं आवश्यक आहे. मन हे विषयांच्या स्वाधीन असतं, विषयांचं ध्यानात असतो, त्याला पण आवर घालणं फार आवश्यक आहे की नाही? म्हणून या मनाला उपदेश, म्हणून ह्या सगळं उपदेश जो आहे समर्थांनी केलाय, मनाला केलाय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे रे बाबा, विषयापंथी न जाता भक्ती पंथेची जा, जेणेकरून तुझे ब्रेक जे आहे ना, हे फेल झाले आहेत, हे जरा दुरुस्त होतील, त्याला जरा ऑइलिंग होईल आणि ते व्यवस्थित ताब्यात राहतील सारथीच्या. म्हणून हा सगळा उपदेश हा मनाला केलेला आहे, पूर्ण उपदेश मनाला केलाय. आणि असा हा जो शरीर रूपी रथ आहे ना, हा रथ कसा आहे? हा रथ अचेतन आहे, जड आहे. त्याचा मालक हा जीव आहे, जो साभास चेतन आहे. म्हणजे म्हणून हा देह चेतन असल्यासारखा वाटतो. आणि हा जो जीव आहे, हा या रथात कशासाठी आला? तर पूर्वजन्मामधील फळे भोगण्यासाठी हा आलेला आहे. जीवाच्या फळे भोगणे तोची बा रथी जाणे. जीव भोग घडता होय जेणे, तो मिळे देह. असा हा जो रथी आहे, हा मात्र फक्त पूर्वजन्मामधली फळ, कर्माची फळ भोगण्यासाठी आलेला आहे. म्हणून जीव स्वतंत्र आहे का हो? मग
अजिबात नाही. जीव परतंत्र आहे, स्वतंत्र नाही. त्याला स्वतंत्र करायचंय. ह्या पारतंत्र्यातून त्याला काढायचंय आणि त्याला स्वतंत्र करायचंय, म्हणजे त्याला श्रेयसाचा मार्ग द्यावा लागेल, म्हणजे तो स्वतंत्र होईल की नाही. म्हणून जीवासी असं ती स्वतंत्रता. काय म्हणतात ते नाथ महाराज, जीवाला जर स्वतंत्रता असती, जीव जर स्वतंत्र असता ना, तर त्याने सुख दुःख भोगलीच नसती. तरी तो दुःख भोगू न भोगिता, जीव जर स्वतंत्र असता तर त्याने सुख दुःख भोगली नसती. तरी तो सोसी अनिवार्यपणे. काका काय म्हणतात ते, जीव सुखाचा प्रवासी, दुःख जराही नको त्यासी, तरी तो सोसी अनिवार्यपणे. तो अनिवार्यपणाने सुख दुःख भोगतो आहे, कारण तो परतंत्र आहे. कशाच्या अधीन झालाय तो, त्याचे सगळे सारथी कोण आहे, बुद्धी आहे वासनानुसारिणी. घोडे त्याच्या कशाचे आहेत, इंद्रियांचे आहेत, ते विषयांकडे धावतात आहे, असा तो परतंत्र झालेला आहे. हो, म्हणून तो सुख दुःख परतंत्र असल्यामुळे तो सुख दुःख भोगतोय. सदा सुखची असता, पापे न करता अळूमळू. तो जर स्वतंत्र असता, जीवाशी असती स्वतंत्रता, तर सदा सुखची असता, तो सदा सुखी राहिला असता, त्यांनी पापही केलं नसतं. पण तो स्वतंत्र नाही. अशा प्रकारे जीव हा पारतंत्र्यात असतो. रथामधला मालक जो आहे, रथाचा मालक आहे, म्हणायला मालक आहे हो, पण आहे पारतंत्र्यात. म्हणायला मालक आहे, परतंत्रामध्ये जीवन जगतोय. आणि म्हणून मग असा तो परतंत्रामध्ये राहतो, त्या जीवाला अनुताप होतो. अनुताप होतो आणि ईशकृपा होते. मग ईशकृपा झाल्यानंतर गुरुप्राप्ती, आणि गुरुप्राप्ती झाल्यानंतर त्या जीवाला कळतो नेमकं मी काय केलं पाहिजे, कोणता मार्ग मी घेतला पाहिजे. मी मालक आहे, मी स्वतंत्र आहे, हे त्याला कळतो. मी बंधनातीत आहे, माझ्यावर कशाचंही बंधन नाही, मी आनंद रूप आहे, मी सुखरूप आहे. मी सुखासाठी का भीक मागतोय, का सांगितलंय मी सारथ्याला की मला फक्त सुख पाहिजे, सुखाच्या गावाला जायचंय, मीच मूळचा सुखरूप आहे, हे त्याला गुरुकृपेनंतर, गुरुप्राप्तीनंतर कळतं. आणि मग मात्र तो त्या सारथ्याला नीट सांगतो आणि शास्त्र संस्कारित त्या बुद्धीवर, म्हणजे ती बुद्धी शास्त्र संस्कारित होते. आणि मग इंद्रिय रूपी जे घोडे आहे, हे विषयांच्या मार्गावर न धावता ते कुठे धावतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. शास्त्र संस्कारित बुद्धी, मन त्यांना लगाम लावतो इंद्रियांना. आता बरोबर बुद्धी लगाम बरोबर खेचते, विषयांकडे इंद्रिय न जाता ते कुठे जातात, आनंदाकडे वळतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. त्यांना शास्त्र मार्गी लागतात आणि असे संस्कार बुद्धीवर होतात. आणि मग हा सारथी जो आहे, हा आपला शरीर रथ श्रेयस मार्गाकडे नेतो. आता बरोबर आहे, आता श्रेयसाचा मार्ग निवडला. आता ह्या रथाच्या माध्यमातून, ह्या रूपकाच्या माध्यमातून श्रेयसाचा मार्ग निवडला. म्हणून रथी कसा आहे, हा जीवात्मा कसा आहे हो आता रथी. एवढं सगळं तर छान रथाचं सगळं झालं, पण मालक, मालक कसा आहे हे नाही कळलं अजून आम्हाला. नुसतं परतंत्र एवढंच कळलं, पण कशाने तो जखडलाय हे कुठे कळलं, हेही आम्हाला समजून घ्यावं लागेल. कशाने जखडलाय हा रथी, हा जीवात्मा. काय एवढं रूपक समजावून सांगते, कारण ह्या रूपकाचा विचार जर आम्ही केला, नीट केला, तो रथ, उपनिषदातला रथ नवे नवे, हा रथ अचेतन जड रथ,
हा जीवात्मा, ही बुद्धी, माझी बुद्धी, माझा रथ, माझा जीवात्मा, माझी इंद्रिय, माझं मन, या माझ्यावर यावं आधी, आणि माझ्यावर येऊन विचार करावा, आणि मग विचार करावा हे माझं नाही, माझं स्वरूप मी हा ह्याच्या पलीकडचा मी आहे, ह्याचा विचार करावा. जरी बुद्धी सारथी असली तरी सुद्धा त्या संपूर्ण रथाला चालवणारी, प्रेरणा देणारा, चालवणारा कोणी दुसराच आहे, तो मी आहे, हे समजून घेण्यासाठी एवढा सगळा सविस्तर विचार सांगितला, त्याचं स्वरूप सांगितलं. आणि म्हणून आता जीवात्मा याचा थोडा विचार करू, की हा जीवात्मा जो आहे हा कसा आहे, उपाधिकृत संसारी, म्हणजे संसार रूपी उपाधीत रमणारा आहे, उपाधिकृत संसारी असा हा रथी आहे हो. मग संसार म्हणजे संसरती ती संसारा, तो सरकत सरकत पुढे जातो. कसा पुढे गेलाय संसार? वडील असतात ते आबा झाले, गेला की नाही समोर. मुलगा असतो तो बाबा झाला, गेला की नाही समोर संसार. बालक असतो तो तरुण होतो, गेला की नाही संसार पूर्ण. आबा पणजोबा होतात, पांडित्य सरकत सरकत जात, चेहऱ्याच्या चकाकी कमी होते, सुरकुत्या येतात. संसार सरकत सरकत पुढे जातो तो संसार. आणि असा संसाराच्या उपाधीमध्ये रमणारा कोण? जीव आहे, तो रथी आहे, तो मी आहे हो रथी. तो जीवात्मा अज्ञानी जीव मी आहे, आणि मी अज्ञानी जीव आहे ही कल्पना करायची, आणि मी ब्रह्म आहे इकडे वाटचाल करायची, आणि ब्रह्मरूप होऊन राहायचं. नुसता मी रथी आहे, अज्ञानी रथी आहे असं नाही म्हणायचं आयुष्यभर. रथातून आपल्याला उतरायचंच आहे, नक्की उतरायचंय. आणि रथामध्ये उतरून मग आम्ही आनंदाच्या याच्यामध्ये भरारी मारायची. आणि म्हणून आचार्य म्हणतात की संसारो अभिमान कृता, म्हणजे आचार्य संसाराची व्याख्या करतात कशी? अभिमान केलेला. अभिमान केलेला जो आहे त्याला संसार असं म्हणतात, ज्याचा आम्ही अभिमान करतो, अभिमान घेतो, करतो, दाखवतो, मिरवतो, त्याला संसार म्हणतात. ज्या ज्या वेळेला मी आता अभिमान दाखवतो, करतो, मिरवतो, त्या वेळेला मला कळलं पाहिजे मी संसारामध्ये आहे, संसाराच्या उपाधीत मी रमलेला तो रथात बसलेला रथी आहे, हे मला त्यावेळेला लक्षात आलं पाहिजे. कशासाठी एवढी सगळी मांडणी? आम्हाला ही जाणीव पहिले झाली पाहिजे की मी रथी आहे, मी अज्ञानी आहे, मला ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे, रथातून मला उतरायचं आहे. आणि म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व लक्षणा संसार हो, कर्तृत्व भोक्तृत्व घेणारा जो आहे ह्याला संसार असं म्हणतात. ह्यातून सगळ्यांना जर आम्हाला सुटायचं असेल तर मी माझी ऐसी आठवण, बस विसरले जयाचे अंतःकरण, मी आणि माझं ही आठवण जर का आमचं अंतःकरण विसरत असेल तरच आम्ही याच्यातून सुटू. खूप जप जाप्य केल्यावर मन कोठं आहे हे शोधावं. राग द्वेष पाप पुण्य मान अपमान यामध्ये ते रमतय का, रेंगाळत आहे का, रंगत आहे का, हे आम्ही आमचं बघावं. बसल्या बसल्या काय काम आहे हो आपल्याला रथामध्ये? चालवणारा सारथी आहे, नेणारं मन आहे, इंद्रिय आहेत, एवढा विचार करायला काय हरकत आहे? वेळच नाही, वेळच नाही हो आम्हाला. गाडीत तर नुसते बसलेच आहात ना, नाही ड्रायव्हर गाडी कशी चालवतो, नीट चालवतो का, ब्रेक मारतो का? त्यांनी सगळं करून ठेवलं आधीच. आता तुम्ही फक्त विचार करा आणि त्याच्यावर तुमचं नियंत्रण ठेवा, ड्रायव्हरवर. मग इथे जर हे रमत रेंगाळत असेल तर समजावं की मी जीवात्मा आहे,
आणि मी जर या सगळ्यापासून अलिप्त असेल, राग, द्वेष, पाप, पुण्य, मान, अपमान, जेवढं काही आहे या सगळ्यामधून जर मी अलिप्त असेल, निर्विकार असेल, तर मी आत्मा आहे. 2 आत्मे आपण बघितले, बुद्धीत प्रवेश केलेला, एक सोपाधिक म्हणजे हा जीव आणि दुसरा निरुपाधिक आत्मा. मग मी कोण आहे याचा विचार आपण करावा, बसल्या बसल्या करायला एवढं काय हरकत आहे हो? मग मी अलिप्त, असंग आणि निर्विकार असेल तर मी आत्मा आहे. तर बदलणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, प्रपंच बदलणार आहे, परिवर्तनीय जेवढे काही सगळं बदलणार आहे, देहादी जगत हे सगळं विवर्त आहे. म्हणजे कशावर तरी अध्यारोप त्याचा झालेला आहे, हे फक्त आम्हाला ज्ञानाने कळतं. बसल्या बसल्या विचार कसा करायचा, हे विवर्त आहे हे ज्ञानाने कळतो, आणि हे परिवर्तनशील आहे हे विवेकाने कळतं. जग परिवर्तनशील आहे हे विवेकाने का कळतो? कारण अपरिवर्तनीय असं तत्व एकदा या जीवात्म्यानी हाती पकडलं, यांनी एकदा या जीवात्म्यानी ह्या अपरिवर्तनीय तत्वाचा विचार करायला सुरुवात केली, म्हणजे विवेक केला, म्हणजे त्याला परिवर्तनशील जगत आहे हे कळतं, आणि हे परिवर्तन हे असंच राहतं, होणारच आहे हे कळतं. म्हणून परिवर्तन हे विवेकाने कळतं आणि विवर्त हे ज्ञानाने कळतं. त्याच्यावर ज्ञान म्हणजे काय? रज्जूवर सर्प. ज्ञानाने कळला की नाही, टॉर्च मारून कळला की नाही? टॉर्च मारूनच कळला. तसा ज्ञान प्रकाशानेच आम्हाला कळेल की हे सगळं बदलणार, हे सगळं अध्यस्त आहे, अधिष्ठानावर अधिष्ठित आहे, आणि ते मी आहे. म्हणून ब्रह्मरूप, ब्रह्मांड ब्रह्मरूप आहे हे ब्रह्मदृष्टीने कळतं. 3 वाक्य फार महत्वाची आहेत, नक्की लिहून घ्या, चिंतनीय आहेत. परत सांगते, बदलणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना, ह्या विवर्त आहेत. हे मला कसं कळतं? ज्ञानाने कळतं. रज्जूवर सर्प आहे हे ज्ञानानेच कळतं. बदलणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहे ना, त्याच्यामध्ये बदल होतोच, परिवर्तन होतच, हे मला विवेकाने कळतं. आणि सर्व ब्रह्मांड ब्रह्मरूप आहे हे मला ब्रह्मदृष्टीने कळतो. हे मला ब्रह्मदृष्टीने कळतं. आणि असा हा जो रथी आहे, ह्या रथीने बसल्या बसल्या एवढा विचार करायला काय हरकत आहे हो? पण इतका विचार करायला सुद्धा मला वेळ नसतो. आणि म्हणूनच सगळा उपदेश ह्या जीवात्म्यासाठीच आहे. सगळा उपदेश जीवात्म्याला केली, सगळी साधना, ह्या सगळ्या ज्ञानाचा विधी जो आहे, हा सगळा ज्ञानाचा विधी ह्या जीवात्म्याला सांगितलेला आहे. मना सज्जना, 205 श्लोक मनाचे, मनोबोध म्हणजे अंतःकरणाला सांगितलंय. मन उपलक्षण आहे. मग आता सगळ्यात पहिले आम्हाला आता ह्या रथीचं स्वरूप समजावून सांगणं चालू आहे आपलं, की हा रथी कसा आहे. आचार्य म्हणतात की तत्र या उपाधिकृत संसारी विद्या विद्ययो अधिकृत मोक्ष गमनाय संसार गमनाय तस्य तदुभय गमने साधन रथः कल्प्यते. कसा आहे हा जीव, हा रथी कसा आहे? हा सोपाधिक आत्मा आहे, म्हणजे जीवात्मा म्हणतो, अविद्यवान पुरुष आहे. पण हा म्हटलं तर मोक्ष प्राप्ती करू शकतो, म्हटलं तर संसाराच्या प्राप्ती पण करू शकतो. दोन्हीसाठी तो योग्य आहे. मोक्ष गमनाय, संसार गमनाय. मोक्षाकडे गमन करायचं की संसाराकडे गमन करायचं, हे तो ठरवू शकतो. तेवढं त्याला स्वातंत्र्य नक्कीच आहे ठरवण्याचं कोणतं जायचं. आणि असा हा जीव आहे, त्यांनी जर
त्या प्राप्तीसाठीच तो योग्य आहे. त्याला एक तर संसाराची प्राप्ती होऊ शकते किंवा त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. अविद्येचं जर सहाय्य घेतलं तर त्याला संसाराची प्राप्ती होईल आणि विद्येचं सहाय्य घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होईल. प्रेयसाची निवड केली तर संसाराची प्राप्ती, श्रेयसाची निवड केली तर मोक्षाची प्राप्ती होईल. असा हा दोन्हीही प्राप्तीसाठी हा जीव जो आहे, जीवात्मा आहे, हा अनुकूल आहे आणि त्याला ह्या दोन्ही प्राप्तीसाठी शरीर रूपी रथ हे साधन आहे. लक्षात घ्यायचं, आपल्या रथाचं रूपक स्पष्ट करणं चाललेलं आहे. आता त्याला एक संसार प्राप्त करायचा, संसारातली म्हणजे लौकिक सुख मिळवायचं की अलौकिक सुख मिळवायचं, याच्यासाठी शरीर हे त्याचं साधन आहे. या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून तो लौकिकही सुख प्राप्त करू शकतो आणि अलौकिक सुद्धा सुख प्राप्त करू शकतो. पण एका वेळेला एकच करू शकतो, दोन्ही नाही. नाहीतर थोडं हे 1 तास सत्संग, 23 तास प्रपंच नाही हो, नाही जमणार. 1 तासाचा सत्संग 23 तास मला पुरला पाहिजे. आणि संसार मोक्षमय आघावा झाला पाहिजे. बस. म्हणून या ठिकाणी 2 आत्म्यांचा परत एकदा विचार नीट होऊन जाऊ द्या. एक जीवात्मा आहे, एक परमात्मा आहे. परमात्म्याचा विचार करायचा आहे. आता तो तुम्ही म्हणाल की ईश्वर काय, त्याला थोडस बाजूला ठेवा. तो फक्त या जीवाची सगळी जे काही व्यवहार आहे, व्यापार कसे आहे हे सांगण्यासाठी आपण त्याला आणलं होतं, मध्येच थोडस मध्ये बसवून घेतलं होतं. परंतु आता विचार या रथाच्या संदर्भात विचार करताना एक सोपाधिक आत्मा आहे, ते 2 आत्मे म्हणून, आणि एक निरुपाधिक आत्मा आहे. 2 पक्षी सांगितले होते, एक मय करते रोता था, एक आत्म ज्ञान में रमता था. आणि एक बिंब आहे, एक प्रतिबिंब स्वरूपात आहे. जीवात्मा प्रतिबिंब आहे, कुटस्थ आत्मा परमात्मा बिंब स्वरूपात आहे. हे स्पष्ट आता डोळ्यासमोर चित्र असं राहू द्या, नाही तर परत कन्फ्युजन होईल. आणि अशा पद्धतीने हे लक्षात आम्ही घेतलं पाहिजे की तो जो निर्विशेष निरुपाधिक चैतन्य स्वरूप आत्मा जो आहे, त्याला प्राप्त करायचं म्हणजे श्रेयसाची प्राप्ती करायची, ते समजून घ्यायचं आहे. कोणी? जीवात्म्यानी ते समजून घ्यायचं आहे. म्हणून साधना, उपदेश, कर्म सगळे जीवात्म्याला दिलेले आहे. कारण हा जीवात्मा अंतःकरण उपदेशी तादात्म्य पावलेला आहे आणि म्हणून तो भोगता झालेला आहे. आणि म्हणून अविद्यमान पुरुषाने कामनापूर्तीसाठी प्रेयस मार्ग निवडलाय. आणि कामनांचा त्याग करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रेयस मार्ग निवडलेला आहे. अशा पद्धतीने हे जे रूपक आम्ही नीट समजून घेतलं, तर ह्या रूपकाच्या माध्यमातून आम्हाला कळेल की या जीवात्म्याचं स्वरूप कसं आहे. ह्या जीवात्म्याने सर्व गुणधर्म स्वतःवरच आरोपित केले हो. सगळे गुणधर्म स्वतःवर आरोपित केले. तो स्वतःच संसारी आहे, तो स्वतः जन्म मृत्यूयुक्त आहे, शोकमोहयुक्त आहे. आणि स्वतःवर स्वतःचे आरोप घेतल्यानंतर या स्वतःच्या आरोपातून स्वतःला सुटका करून घ्यावी लागेल की नाही, की कोणी दुसरा वकील येऊन आम्हाला या आरोपातून सुटका करेल. इथे नाही कोणाची वकिली चालत. माझे आरोप मलाच मुक्त करून घ्यावे लागेल. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे, या सगळ्या बंधनातून जर आम्हाला सुटायचं असेल, या सगळ्याच्यातून जर मला मुक्त व्हायचं असेल, तर आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. हेच एकमेव साधन आहे. आणि हेच एकमेव साधन
आम्ही स्वीकारावं. म्हणून अविद्यमान पुरुषाने जर प्रेयस मार्ग निवडला असेल तर श्रुती म्हणते की त्याला ऐहिक आणि पारलौकिक भोगाची प्राप्ती होईल, नक्की होईल. तो शोकमोह युक्त पण होईल. त्याला संसाराची प्राप्ती होईल, परंतु त्याला आनंदाची प्राप्ती होणार नाही. त्याला परत पुनरपी जननम पुनरपी मरणम आहेच. त्याला स्वर्ग प्राप्ती होईल. का सांगते एवढं? अपर ब्रह्माची उपासना आम्ही करतो, आमच्याकडून नकळत होते. स्वर्ग प्राप्तीसाठी आमच्याकडून नकळत कर्म होतात. दान धर्म जे करतो आम्ही, ते दान धर्म करण्याच्या मागचा उद्देश काय असतो? आम्हाला पुण्य मिळावं. मदत करतो, कोणालाही मदत करतो, त्याच्या मागचा उद्देश असतो आम्हाला पुण्य मिळावं. धार्मिक कृत्य करतो, धार्मिक कर्म करतो आम्ही, त्याच्या मागचा उद्देश असतो पुण्य मिळावं. पुण्य गोळा करण्यासाठी आम्ही सतत सगळे प्रयत्न करत असतो हो, आणि आम्ही पुण्य मिळवत असतो. पण त्या पुण्याने फक्त स्वर्ग प्राप्ती होणार आहे, म्हणजे आम्हाला अपर ब्रह्म प्राप्त होणार आहे. परंतु स्वर्गात गेल्यानंतर परत तेवढे भोग संपले की यावंच लागते. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्ही सुटू शकत नाही. म्हणून अविद्येचं फळ कसं आहे? नाशवानच आहे, अविनाशी नाही. म्हणून हा दुसरा पक्षी जो असतो ना, हा दुसरा पक्षी काहीच खात नसतो. तो फक्त खालच्या पक्षाकडे साक्षी भावाने पाहत असतो. लक्षात घ्या. दोन पक्षी आहे झाडावर, दृष्टांत लक्षात घ्या. तर दोन पक्षी जे आहेत, त्याचा वरचा पक्षी जो आहे तो खालच्या पक्षाकडे साक्षीत्वाने पाहत असतो की हा कसा सुख भोगतो, कसा दुःख भोगतो, हा कशी धडपड करतोय, परब्रह्माची उपासना कशी करतोय, सुख झालं की सुखी होत आहे, दुःख झालं की दुःखी होत आहे. हा तो फक्त साक्षी भावाने पाहत असतो. आणि साक्षी भावाने पाहता पाहता मग एक दिवस साक्षी रूप होऊन राहायचं आहे, असं त्या जीवाला ज्यावेळेला श्री गुरूंकडून उपदेश होऊन कळतो की साक्षीत्वानी आता मला बघावं लागेल आणि साक्षीरूप व्हावं लागेल. आणि म्हणून हे दोन भिन्न मार्ग आहेत. श्रेयस आणि प्रेयस दोन भिन्न मार्ग आहेत. या दोन्ही भिन्न मार्गाची दोन भिन्न फळे आहेत. फक्त हा जीवात्मा मार्गक्रमण कसं करतो, अनुसरण कसं करतो, हे स्पष्ट करण्यासाठी याची कल्पना दिलेली आहे. म्हणून परत स्थूल शरीर हा रथ आणि कर्मफळ आणि कर्ता हा भोगता, हा सगळा जीव म्हणजे रथाचा स्वामी, म्हणजे रथाचा मालक. ह्या रथाला, शरीर रूपी रथाला इंद्रिय रूपी घोडे बांधलेले आहेत. आणि हे कुठे नेतात? हे घोडे कुठे घेऊन जातात? सगळे विषयांकडे आणि सुख दुःख अनुकूल प्रतिकूलतेकडे. आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे सारथी असतो, आणि हा सारथी म्हणजे बुद्धी सारथी आहे. ती बुद्धी या रथाला योग्य दिशा आणि गती देते. असं हा रथाचं रूपक आज आमच्या समोर श्रुती माऊलींनी श्लोक क्रमांक 3च्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि चौथ्या मंत्रामध्ये श्रुती आम्हाला सांगते आहे की आता ह्या इंद्रियांचे जे घोडे आहेत ना, यांना विषयांचे मार्ग आहे, या मार्गावरून ती धावते. आणि ह्या विषयांमध्ये आम्ही रमतो, हा जीवात्मा रमतो, म्हणून त्याला लोक भोगता असं म्हणतात. आता ह्या रथाचं आणखीन रूपक उलगडून दाखवतात श्रुती माऊली. आणखीन या रथाचं रूपक उलगडून दाखवते. रूपकाते सखोल ज्ञान सांगते आहे की हे जे घोडे आहेत,
हे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे नक्की आकर्षित करतात रथाला. एका विषयापासून दुसऱ्या विषयाकडे आकर्षित करतात. आणि अशा पद्धतीने असे आकर्षित केल्यानंतर शरीर, इंद्रिय, मन, प्राण या सगळ्या उपाधींनी हा जीवात्मा युक्त होतो आणि स्वतःला भोगता समजतो आणि तो स्वतः संसारी होतो. सोपाधिक संसारी आत्मा होतो, जीवात्मा होतो. अशा पद्धतीने हा संसारी आणि भोगता होतो. स्वतःच्याच कर्तृत्वाने स्वतः. आणि म्हणून आता ह्यापासून विलक्षण असणारं जे आहे निरुपाधिक आत्मा, आत्मचैतन्य जे आहे, शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या अनात्म उपाधीपासून अलिप्त असं जे आहे ते अविकारी स्वरूपाने स्थित आहे. तो दुःख रहित आहे, सुख दुःख रहित आहे, असा असंसारी कुटस्थ असंग साक्षी चैतन्य स्वरूप अधिष्ठान रूपानी आहे. तो मी आहे असा विचार या जीवात्म्याला नेहमी करायला पाहिजे हो. रथात बसल्या बसल्या एवढा विचार करायला काय हरकत आहे. आणि हे आम्हाला श्रुती ह्या मंत्रातून सांगते आहे की अश्वरथासी वाहती तैसी इंद्रिये देहात गती, नेत्र कर्णादी करवेती जीवा भोग. दशेंद्रिय देहाकडून कर्म करून घेतात आणि 5 विषय जे आहे हा देहरूप रथाचा रस्ता आहे आणि तो आखून दिलेला आहे. विषय शब्दादीपाची अश्वरथा पंथ तोची, हा रस्ता पण आम्हाला आखून दिलेला आहे. कोणी आखून दिलाय? ब्रह्मदेवाने आखून दिलाय. केव्हा आखून दिलं? पूर्वापार पासून ब्रह्मदेवाने हा रस्ता आखून दिलेला आहे. कोणासाठी? या जीवासाठी. कशासाठी? जीवाला भोग भोगण्यासाठी. कुठले भोग? पूर्वजन्माचे भोग, कर्माची फळ भोगण्यासाठी. कर्माची फळं भोगण्यासाठी हा रस्ता आखून दिलेला आहे. म्हणजे कोणत्या रस्त्याने जाऊ विचारण्याची गरज नाही. इतका आखीव रेखीव असं इतकं नियोजनबद्ध त्याचं नियोजन आहे. कोणाचं? हो, ईश्वराचं. ईश्वराचं नियोजन आहे. विषय शब्दादीपाची अश्वरथा पंथतेची जे रचना करी विरंची अनादीपणे. ऐसा रथी रूप शरीरी, असा हा जो रथी रूप शरीरी आहे, इंद्रिये मने विकारी, जो इंद्रिय आणि मनामुळे विकारी झाल्यासारखा वाटतो. मूळचा तो अविकारी आहे, पण ह्या इंद्रियामुळे आणि मनामुळे हा विकारी झाल्यासारखा वाटतो. त्या विषयांच्या रस्त्यावरून धावतो म्हणून तो विकारी झाल्यासारखा वाटतो. आत्मा म्हणती संसारी उपाधी युक्त. आणि म्हणून हा जीव संसारिकांना आत्माच वाटतो. तो विकारी झाल्यामुळे म्हणजे त्याच्यात बदल झाल्यामुळे, म्हणजे तो मूळचा अविकारी होता, ब्रह्म आहे, मूळचा आत्मा आहे, पण तो या जीवत्वाला प्राप्त झाल्यामुळे संसारिकाला म्हणजे प्रापंचिकाला म्हणजे अज्ञानाला म्हणजे बद्धाला असं वाटतं की हा जीवच आत्मा आहे आणि ह्या जीवाला आता धक्का लागता कामा नये. या रथात तर बसलोय ऐशारामात, धक्का लागता कामा नये. नीट रथ चालव, सारथीला सांगतो मला एवढूसही धक्का लागता कामा नये, इतकंसही दुःख झालं नाही पाहिजे, हा राहिला पाहिजे, हा टिकला पाहिजे, याचा ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. या देहाला, या रथाला काहीच होता कामा नये, मोडतोड पण होता कामा नये. कारण या रथामध्ये बसलेला जो जीवात्मा आहे तोच सत्य आहे, तोच मी आहे असं कोणाला वाटतं? अज्ञानी संसारिक संसरती, ती संसारा सरकत जाणारा जो संसार बघत असतो आणि त्या बघणाऱ्या संसाराला जो धन्यता मानत असतो,
तरुण होतो, वृद्ध झालो, थोडे दिवस राहिले, असं ज्याला वाटत असतो त्याला तो जीवात्माच आत्मा वाटतो, तो टिकावा असं वाटतो, तो कधीच मरू नये असं वाटतो, त्याचा नाश होऊ नये असं वाटतं. बस म्हणून तो भोक्ता आहे असं ज्ञानी लोक म्हणतात. तो कसा आहे, ज्ञाते लोक त्याला भोक्ता म्हणतात. इंद्रिय आणि मन यांचा समुच्चय म्हणजे जीवात्मा, तो भोक्ता आहे, याच्यामुळे तो भोक्ता वाटतो. हा आपला श्लोक अजून पूर्ण झालेला नाहीये. उद्या म्हणजे सोमवारी आपण या श्लोकावर अधिक प्रकाश टाकू. आपली वेळ झालेली आहे आता. तर ह्या श्लोकावर आता पुढचं चिंतन सुनील काका सोमवारी घेतील. अधिकारवाणी मधून श्रेयसाकडे आपण जाऊ. ती संस्कारक्षम असते आणि म्हणून सोमवारी आता सुनील काका घेतील. आज गुरुवार आहे, आज आपण या ठिकाणी आपल्या चिंतनाला विराम देऊ. उद्या शुक्रवार आहे, उद्या आपला स्वाध्याय मंच आहे. गीता स्वाध्याय मंचामध्ये अध्याय 17वा याचा सारांश रूपाने चिंतन होणार आहे आणि चिंतन करणार आहेत बडनेराच्या मयुरीताई तेली आणि पठण करणार आहेत स्वातीताई पंचवाडेकर. असा उद्या आपला गीता स्वाध्याय मंच कार्यरत होणार आहे. तरी त्या स्वाध्याय मंचावर पण सगळ्यांनी श्रवणाला तत्पर असावं अशी सगळ्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे एक सूचना करते सगळ्यांना की आज गुरुवार आहे, रात्री दासबोधाचा वर्ग असतो, अभ्यास वर्ग असतो 9 ते 10 असा दासबोधाचा अभ्यास वर्ग आहे. तो मीच घेत असते, परंतु आज दुपारी दासबोध नगर ग्रुप मध्ये माझं सत्वगुण लक्षण याच्यावर अभ्यास वर्ग आहे 3:30 ते 4:30. त्यामुळे आज रात्रीचा जो वर्ग आहे आपला दासबोधाचा, हा दासबोधाचा वर्ग आज न होता ही लिंक, दुपारची लिंक आज मी आपल्या स्मृती स्वाध्याय मंचवर पाठवेन. आणि दासबोधाचे जे अभ्यासक आहेत, रेग्युलर अभ्यासक जे आहेत, त्या रेग्युलर अभ्यासकांनी इकडे जॉईन व्हावं, म्हणजे त्यांचा आज दासबोध गेल्याचं त्यांना दुःख होणार नाही. आणि सत्वगुण लक्षण आहे तो ऐकावा. आणि नवीन समास दशकाला सुरुवात होते, ती आपण शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे 9 वाजता चालू करू. आज रात्रीचा 9चा वर्ग आपण त्याला सुट्टी देतो आहे. त्याऐवजी दासबोधाला नाही, दासबोधाचं श्रवण दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात आपण सगळ्यांनी करू. जे दासबोधाचे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी ह्या सूचना आहेत, बाकीच्यांसाठी दासबोधाची ही सूचना नाही. पण आता ग्रुपवर सगळेच जण असल्यामुळे मी त्यांना दासबोध अभ्यासकांना एवढी सूचना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. 4थ्या श्लोकामधलं अधिक स्पष्टीकरण सोमवारी सुनील काका करतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाई. रामकृष्ण रामकृष्ण शैलजाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संध्यावरताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दीपक दादा रामकृष्ण हरी. शैलजाताई रामकृष्ण हरी. 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 काका नमस्कार करते. नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. आज बरेच प्रश्नांची उत्तर मिळाली. प्रश्नाची उत्तर खूप छान. रामकृष्ण हरी काकू. कल्पनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. हा अनुराधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. हा नानासाहेब नानीमा नमस्कार करते. रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. अनुराधाताई नमस्कार. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. फारच छान झालं आजचं. रथाचं फारच छान समजलं. खूप छान समजलं. खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम सुमित्राताई रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करते. नमस्कार.